होळी रे होळी पुरणाची पोळी किंवा होळीला गौऱ्या पाच पाच डोक्यावरती नाच नाच. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं गौऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून लाकडं गौऱ्या गोळा करतात. मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गौऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी मुलं मुली मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा. हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते. या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोला यात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. या होळीबद्दल अनेक लोककथा प्रचलित आहेत. या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी: पूर्वी राक्षस कुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद अगदी बालपणापासूनच विष्णूंचा म्हणजेच नारायणांचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूंच्या नावाने नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचं नाव. ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणूनच हिरण्यकश्यपने लाकडाची चिता रचली. त्यावरती होलिकेला बसवले आणि तिच्या मांडीवरती प्रल्हादला बसवले. परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झालं नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपचा वध केला. थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा, जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुखा समाधानाचे जाईल. शास्त्रानुसार होलिका दहनाचे नियम: फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंतचा काळ होलाष्टक म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये शुभ कार्ये टाळली जातात. होलिका दहन करताना 2 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्या दिवशी भद्रा नसावी. भद्रेला विष्टीकरण असेही म्हणतात. सूर्यास्तानंतरची 3 मुहूर्त पौर्णिमेची असावीत. एक दुसरी कथा आपण पाहणार आहोत, जी कामदेवांची कथा आहे. देवी पार्वतीला भगवान शंकरांशी विवाह करायचा होता, पण शंकर तपश्चर्येत मग्न होते. तेव्हा प्रेमदेव कामदेव यांनी शंकरावरती फुलांचे बाण सोडले. तप भंग झाल्यामुळे रागावून भगवान शंकरांनी तिसरे नेत्र उघडले आणि कामदेव भस्मसात झाले. कामदेवांची पत्नी रती रडू लागली आणि विनंती करू लागली. शंकरांचा राग शांत झाल्यावरती त्यांनी कामदेवाला पुन्हा जीवदान दिले. कामदेवाच्या भस्मसात होण्याच्या स्मरणार्थ होलिका दहन केले जाते आणि त्यांच्या पुनर्जन्माच्या आनंदामध्ये रंगोत्सव साजरा केला जातो. आणखी एक कथा आहे, जी महाभारतातील कथा आहे. महाभारतातील एका कथेनुसार श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना सांगितले की एकदा एका राज्यात रघुच्या काळामध्ये एक राक्षसी होती. तिला वरदान असल्यामुळे कोणी तिला मारू शकत नव्हते. गुरु वसिष्ठांनी सांगितले की मुले हातात लाकडाचे तुकडे घेऊन गावाबाहेर जाऊन
गवतासह जाळून त्याभोवती नाचगाणे करत परिक्रमा करतील तर तिचा नाश होईल. अशा प्रकारे निरागस मनाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. श्रीकृष्ण आणि पुतना. होळीचा श्रीकृष्णाशी घनिष्ठ संबंध आहे. हा सण राधाकृष्ण प्रेमाचे प्रतीक मानला जातो. कंसाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसीला गोकुळात पाठवले. ती बाळांना विष देऊन मारत असे. पण श्रीकृष्णाने तिचे खरे रूप ओळखले आणि तिचा वध केला. या घटनेच्या आनंदात गोपिकांनी रंग खेळले आणि तेव्हापासून होळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. ऐतिहासिक उल्लेख. विंध्य पर्वताजवळील रामगड येथे सापडलेल्या सुमारे 300 वर्ष जुन्या वास्तूत होलिका दहनाचा उल्लेख आढळतो. काही लोकांच्या मते या दिवशी श्रीकृष्णांनी पुतनाचा वध केला होता आणि त्या आनंदात गोपिकांनी रंगोत्सव साजरा केला. होळीचा संदेश काय मिळतो आपल्याला? होळी हा केवळ रंगांचा सण नाही, तर तो आपल्याला शिकवतो की सत्याचा नेहमी विजय होतो. भक्ताचे ईश्वर रक्षण करतोच. वाईटावरती चांगल्याचा विजय निश्चितच असतो. हीच होळी आणि होलिका दहनाची खरी परंपरा आणि महिमा आहे. होळी म्हणजे फक्त रंग नाही, ती मन स्वच्छ करण्याची संधी आहे. तुम्हाला जर होळीच्या दिवशी सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर हे काही अर्थपूर्ण उपाय करू शकता. होलिका दहनाच्या वेळी म्हणजे आधीच्या रात्री अग्नीसमोर शांतपणे उभे राहा. मनातल्या सर्व चिंता, भीती, राग मेंटली त्या अग्नीमध्ये अर्पण करा. यावर्षी मी शांत राहीन, संयम राखीन असा संकल्प करा. नारळ किंवा धान्य अर्पण करतात समृद्धीचं प्रतीक म्हणून. ही रात्र म्हणजे इमोशनल डिटॉक्स. होळीच्या सकाळी लवकर उठा. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. घराच्या देवापुढे दिवा लावा. ओम शांती किंवा विष्णू मंत्र 11 वेळा म्हणू शकता. घरात अगरबत्ती, धूप लावा. हे सगळं माइंड स्थिर करतं. रंग खेळताना आधी मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. सौम्य गुलाल लावा. जबरदस्ती नको. मनात कुणाबद्दल राग असेल तर त्या व्यक्तीला माफ करण्याचा प्रयत्न करा. बुरा ना मानो हे वाक्य फक्त मजेसाठी नाही, खरंच कुणाला दुखवू नका हे सांगण्यासाठी हे वाक्य आहे. घरी शांतीसाठी गोड पदार्थ, पुरणपोळी बनवा. घरात वाद टाळा. शक्य असेल तर एखाद्या गरजूंना अन्न द्या. थोडा वेळ मेडिटेशन करा. एक छोटा खास उपाय. होळीच्या दिवशी पाण्यात थोडं गंगाजल असल्यास किंवा तुळशीचं पान टाकून शिंपडा. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं असं मानलं जातं. खरं सांगू, सुख आणि शांती बाहेरच्या रंगात नसते, ती तुमच्या मनातल्या विचारात असते. जर तुम्ही त्या दिवशी कुणाला दुखावलं नाही, कुणाला माफ केलं आणि स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर तीच खरी शुभ होळी. हॅप्पी होली.